नमस्कार, तुमचं नमस्कार. स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आपल्या सोबत आहेत ललित शिखरे सर. सर, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. बिल्ड आयकॉनमध्ये आम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये खरं तर ज्यांनी महत्त्वाची कामगिरी केलेली आहे अशा लोकांशी बोलतोय आणि आज माझ्याबरोबर असेच एक तरुण पिढीतलं नाव आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की तरुण पिढीच्या हातात आपण नुसतं फक्त म्हणतो की भवितव्य आहे, पण या तरुण पिढीमध्ये एक जिद्द असते आणि ते त्या जिद्दीनं क्षेत्रात काम करत असतात. आणि अवघ्या 5 वर्षच माझ्या मते तुम्हाला या फील्डमध्ये झालेली आहेत. पण जिद्द, महत्वाकांक्षा आणि चिकाटी हे तिन्ही असणारं कॉम्बिनेशन आता माझ्या सोबत आहे. तर त्यामुळे मला आधी विचारावं असं वाटेल, काय प्रेरणा मिळाली की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपण काहीतरी करावं? हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे शैक्षणिक प्रवास, कॉलेजमधला प्रवास जर काही अजून सांगता आला तर कॉलेजमधला जास्त, कारण अशा यंग लोकांना असे प्रश्न विचारायला मला फार आवडतं आणि ऑफकोर्स सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत प्रवास काय सांगाल? तर पहिले बघा, माझं नाव आहे ललित रमेश शिखरे. हो, माझं बॅकग्राऊंड आहे एकदम मिडल क्लास फॅमिलीमधून. बरोबर. आणि मला जो काही सपोर्ट मिळाला आहे, हं, तो इंजिनिअरिंग करायचा आहे. हं. तर याच्यामध्ये माझ्या पप्पांचा खूप मोठा हात आहे. बरं. माझं बेसिक्स पण मॅथ्स चांगलं होतं. अच्छा. त्यामुळे त्यांचा फोकस होता की मुलांनी इंजिनिअरिंग करावं. आणि मग हा प्रश्न येतो की कोणत्या ब्रँचमध्ये करायचं किंवा बरोबर. कुठे करायचं. हं, हं. तर मला पहिलेपासून आवड होती की जेव्हा पण मी कुठे जायचो बाहेरगावी वगैरे, तर हं. बघायचो बिल्डिंग्स, त्यांचे डिझाईन्स. त्याच्यामुळे त्याची आवड मला अशी जाणवली की नाही, आपण या क्षेत्रात कुठेतरी करायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे मग 12वी झाल्यानंतर मॅथ्स घेतलं. मॅथ्स नंतर मग मॅथ्समध्ये चांगला स्कोर होता, अच्छा, पर्सेंटाईल वगैरे होता. अच्छा. मग ग्रॅज्युएशनला घ्यायचं तर मग सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच घेतली. हं, हं, हं. आणि त्यानुसार मग करिअर पुढे कंटिन्यू पुढं केलं. चालू राहतं. हां. बरोबर आहे. पण मंगळूरपीर सारख्या तुम्ही भागातनं आलेले आहेत आणि तुम्ही सांगितलं की गणित चांगलं होतं, पण हे बिलकुल. आयुष्याचं गणित सिव्हिल इंजिनिअरिंग सारख्या फील्ड बरोबर तुम्हाला बांधायचं होतं. तर हं. मग असं विचारावसं वाटेल की पहिल्यांदा काय अडचणी जाणवल्या? नवीनच आपण म्हणजे शिकून आलेलो असतो, हो. आता प्रॅक्टिकल सुरुवात करणार असतो, तर पहिल्यांदा नोकरी केली का डायरेक्ट व्यवसायामध्ये पडला? नाही, पहिल्यांदा पास आउट झाल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग कसं राहते, की कसं आता मिडल क्लास फॅमिलीमधून आल्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीला राहतं की नोकरी पाहिजे आहे. बरोबर, मग अगदी. नोकरी कोणत्या ब्रँचमध्ये मिळते? तर मग सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, हा पण एक प्लस पॉइंट होता. हो, मग सुरुवातीला पास आउट झाल्यानंतर ठरवलं की आपण मग गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपेअर करू. बरोबर. मग प्रिपरेशन वगैरे चालू केलं त्याच्यामध्ये. पण नशीब नाही, आज म्हणजे नाही मिळालं कुठे. अच्छा. मग त्याच्यानंतर कोविड आलंय. मग हो, कोविडमुळे तर पूर्ण रिलॅक्सेशनच होतं. मग बरोबर. ठरवलं की आपण स्वतःचं काहीतरी करू. गुड. मग 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 मी ॲक्चुअल प्रॅक्टिस कोविड नंतर चालू केली. अच्छा. हां, मग जेव्हा बेसिकली फील्डवर गेल्यानंतर पहिले काहीच नॉलेज नसायचं. बरोबर. मग साइटवर जायचं, दुसऱ्यांच्या साइटवर असंच पर्सनली जायचं, बघायचं कसं हं, हं. एक्झिक्यूट करतात, काय. इथून शिकलोय सर. क्या बात आणि है! इथनं स्टार्ट केलं. माझ्या मते आपण जेव्हा कोरोनासारख्या महामारीबद्दल बोलतोय, तर हं. त्याच्यामधनं अनेकांनी नवीन शिकवण सुद्धा घेतली. अनेकांना एक जीवनाचा वेगळा धडा मिळाला. वेगळा दृष्टिकोन मिळाला आणि त्यातलाच माझ्या मते आणखी तुम्हाला पण या फील्डमध्ये मिळाला. एक स्वतःला आत्मविश्वास मिळाला. हां, काहीतरी नवीन करावं असं वाटतं. हां. मग पहिला प्रोजेक्ट कुठला होता आठवतंय काही? मग पहिला प्रोजेक्ट माझा कोविड झाल्यानंतर मेमध्येच चालू झालाय सर. बरं. आणि लकीली मी जी साइट एक्झिक्यूट केली त्याच्यामध्ये जेव्हा स्टील यूज केला ना, तर आयकॉनचा होता सर. क्या बात है! आणि कोइन्सिडन्स बघा, की ते जे ओनर होते ना, जे नक्कीबाई एंटरप्राइजेसवाले आमचे जे डीलर आहे ना, हां. त्यांचा मुलगा आणि माझे जे क्लायंट आहे, क्लासमेट होते. अच्छा. तर त्यांनी त्यांच्याकडून घेतलं होतं लोहा. मग वाह! त्याच्या थ्रू मग पहिली साइड माझी कोइन्सिडन्सली आयकॉन स्टील सोबतच झाली. क्या बात है! हां, आणि म्हणून इथनं त्या प्रवासाला सुरुवात प्रवासाला झाली. सुरुवात झाली. बरोबर. बिलकुल. आणखीन एक विचारायचं तुम्ही स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहात, पण हं, आता तंत्रज्ञान रोज बदलतंय. आपण असं बिलकुल. नुसतं म्हणतो, पण त्याचा वापर या फील्डमध्ये कसा होतो किंवा टेक्नॉलॉजीचा वापर सध्या तुम्ही कसा करताय? टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे आता झालाय तर आपण सोलर सिस्टम्स जे आलं आहे, बरोबर. तर त्याचे पॅनलिंग वगैरे इन्स्टॉलेशन राहते. ते आपण जेव्हा स्लॅब वगैरे कास्ट करतो, त्यावेळेस मग ते कन्सिडरेशनमध्ये ठेवून करतो. मग ते नवीन आहे, हो. पहिले नव्हतं. मग आता जे ओल्ड स्लॅब्स आहेत त्याच्यावर कसं एक्झिक्यूट करायचं, तर ते मग बरोबर. आता आम्ही तो कन्सेप्ट लक्षात ठेवून आताच करतोय त्या राहतोय. पद्धतीने प्लॅनिंग. बरोबर, बरोबर. पण किंवा नवीन ॲप्स किंवा एआय वगैरे असं काही ते वापरण्याची वेळ कधी आली? सध्या तर नाही अजून अनुभवायला आली आली. नाही. बरोबर. पण येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या सुद्धा भविष्यात ते बिलकुल. येणार आहे. हां. किंवा असं काय वाटतं, की अरे मी सिव्हिल इंजिनिअर आहे, मी कामालाही सुरुवात केलेली आहे. पण हा कोर्स मी आता केला पाहिजे किंवा हे शिक्षण आता मी घेतलं पाहिजे किंवा घ्यावंसं वाटतंय. तसं आता तसं तर काही अनुभवास आला नाही, हं, पण हं. येईल भविष्यात. पण येईल भविष्यात. बरं. बिलकुल. हां. आणखीन एक तुम्ही आता स्वतः या फील्डमध्ये पडलेला. तर हं. अकुशल कामगार, हो. अनस्किल्ड लेबर यामध्ये खूप मोठा आहे आणि जो बिलकुल, बिलकुल. पाया आहे या सगळ्या हो, सिव्हिल हो. इंजिनिअरिंगचा. पण अनस्किल्ड लेबर जर चुकीच्या ठिकाणी वापरले गेले हं. किंवा ज्यांना माहिती नाही या माहिती क्षेत्रातली नाहीये. आणि हो, तिथं जर चुकून वापरले गेले, तर मोठी दुर्घटना सुद्धा घडू दुर्घटना होऊ शकते. शकते. तर बिलकुल. तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे असं वाटतं किंवा एखादा अनुभव असा ऐकलेलातला
की काळजी घेणं हे तर खूप रिक्वायर्ड आहे. बरोबर, आता मी जसं बेसिक पासून चालू केलंय, तर माझ्या अनुभवानुसार जे कोणी स्किल लेबर वगैरे आले, बरोबर. तर 60% अनस्किल्ड लेबरच होते. हो, हो. मग टेक्निकल पर्सन म्हणून आमची जिम्मेदारी अशी आहे, की त्यांना सांगणे. हं, हं. आता ओनर त्यांना हायर करतो. मग त्यांना जर अनस्किल्ड लेबरच हायर असतील, मग त्यांना कसं करायचं? मग त्यांना घेऊन काम करणे आहे. तर आम्ही टेक्निकली जे काही आम्हाला नॉलेज आहे, हं, ते हं. घेऊन आम्ही त्यांच्याकडून करून घेतो. करून घ्या. आणि बरोबर. आम्हाला जर कुठे अडचण आली, तर आम्ही गाईडन्स घेतो. अच्छा. हं. तर त्याच्यामुळे तेव्हा कुठे मागे पुढे नाही. दुसरं तुम्ही रेसिडेन्शियल इंडिव्हिज्युअलचं पण काम करता. बिलकुल, तर बिलकुल. बांधकाम करताना काय महत्वाची काळजी घेतली पाहिजे जनरल ॲज अ ओनर म्हणून रेसिडेन्शियलचा ओनर म्हणून, की अरे हो, बांधकाम करताना या गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा दुसरं असं होतं, की बजेटमध्ये बसवा. बजेटमध्ये बसणं. तर एकदम तेव्हा काय काळजी घेतली गेली पाहिजे? कसं आहे आता जेव्हा आपण बजेटचा विचार करतो, बरोबर. तेव्हा लोकांचं मग म्हणजे क्लायंट्सचं जे आहे रिक्वायरमेंट राहते, की आम्हाला ट्रेडिशनल पण बांधायचं आहे हं, आणि मजबूत पण बांधायचं आहे हं, हं. आणि लाईफ त्याची चांगली असली पाहिजे. बरं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बनवायचं राहतं. हो. त्या दृष्टीने मग कुठे आम्हाला कमी करता येईल. हं, हं. जसं आपण विटांच्या बाबतीत कमी करू शकतो. ट्रेडिशनल बरोबर. विटा वापरायच्या ऐवजी ब्लॉक्स वापरू शकतो. हं, त्याच्यानंतर रेती आहे, तर जी ट्रेडिशनल आहे काळी रेती त्याच्याऐवजी कन्हान सँड येते आहे. हं, हं. त्याच्यामध्ये एफिशियन्सी त्याची जास्त आहे. बरोबर. 95% यूज होते, 5% वेस्टेज जाते. अच्छा. तर अशा गोष्टी इम्प्लिमेंट केल्या जातात. इम्प्लिमेंट करायचं. की बरोबर. ज्याच्यामध्ये बजेट सुद्धा बजेट पण येईल, स्ट्रक्चर मजबूत पण होईल आणि बरोबर. टिकाऊ पण राहील. बरोबर. हे हं, दोन्ही. दुसरं तुम्हाला बेसिक माझ्या मते सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एक असतो, की जो प्लॅन असतो. प्लॅन. हां, कुठल्याही हां, हां. ज्याच्यापासून बिलकुल, सिव्हिलपासून बिलकुल, सुरू बिलकुल. होतं. तर त्या पण जेव्हा आता तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये काम करताय, तेव्हा बऱ्याचदा असं जाणवतं, की प्लॅन सोडून पण कधी काम करावं लागतं. प्लॅन सोडून तर पण केलं. प्लॅन हा किती महत्वाचा आहे किंवा त्याला धरून कसं तुम्ही काम करता? प्लॅन म्हणजे सर मला असं सांगावसं वाटेल, की प्लॅन हा प्रत्येक गोष्टीला पाहिजे. बरोबर. सुरुवात करायची म्हटलं तर प्लॅनिंग करून केलेली तर ती चांगली होते. बरोबर. आहे. तर तसंच घरांच्या बाबतीतही आहे. तर प्लॅन जेव्हा आपण तयार करतो, तो प्लॅन तयार केल्यानंतर आपण क्लायंटसोबत डिस्कस करतो. हं, हं. त्याच्यानंतर ठेकेदारासोबत डिस्कस करतो आणि प्लॅन एक्झिक्यूट केल्यानंतर त्या प्लॅन थ्रू फॉलोअप घेतला जातो. बरोबर. त्याच्यामुळे प्लॅन हा खूप महत्त्वाचा आहे. हं, हं. आणि प्लॅन व्यतिरिक्त काही-काही गोष्टी मग ह्या एक्सिडेंटल किंवा मग वेळेवर केलेल्या जातात हं, किंवा कोणी हं. येऊन काही सांगितलं त्याच्यानुसार चेंजेस करायचे झालेत. बरोबर. तर त्यानुसार मग यासाठी थोडं तो प्लॅन चेंज करावा लागतो. बरोबर. तो प्लॅनही असा बनवावा लागतो, की वेळेवर चेंज झाला पाहिजे. डायनामिक थोडा हां, असा डायनामिक बनवला वगैरे पाहिजे. चेंज बरोबर. झाला पाहिजे. असा कधी एखादा अनुभव आलाय, की हां, पहिल्या प्लॅनमध्ये वेगळा होता आणि मग अ, क्लायंटनुसार प्लॅन बदलला परत? प्लॅन तयार केल्यानंतर आपण कॉलम वगैरे एक्झिक्यूट करतो. नंतर बरोबर. मग प्लिंथ लेव्हलपर्यंत पोहोचल्यानंतर क्लायंटची रिक्वायरमेंट राहते, की ही रूम इथे नाही, इथे पाहिजे. हं, हं, हं. कॉलमची पोझिशन फिक्स झाली आहे, रूम कशी चेंज करायची, हो. तर तेही चेंज करता आलं पाहिजे ॲक्चुअल साइटवर. बरोबर आहे. यानुसार प्लॅन त्याच्यासाठी आधी एक्झिक्यूट नॉलेज करतो. पाहिजे. आधी नॉलेज पाहिजे. नॉलेज पाहिजे. कुठे काय चेंजेस करायचे आहेत, हे पण याच्यासाठी पहिले माहिती पाहिजे. कळलं पाहिजे. बरोबर आहे. हां, तुम्ही नुकतेच पास आउट आहात. एक 5 बरोबर. वर्ष तुम्ही आता याच्यात करियर केले हो, आणि अजून खूप मोठं करियर बाकी आहे. पण होईल. अ, अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंग आणि त्यातनं सिव्हिल इंजिनिअरिंग हं, या हं. क्षेत्राचं भविष्य काय वाटतंय तुम्हाला? कुठं कितपत आहे भविष्यात किंवा किती स्कोप भविष्य वाटतोय? आता जशी डेव्हलपमेंट चालू आहे आपल्या कंट्रीमध्ये, हं, हं. तर बेसिकली बघितलं तर सिव्हिलपासून स्टार्ट आहे ना सर. बरोबर. आता वेगवेगळे स्ट्रक्चर तयार होत आहेत, हं, मोठ्या हं. बिल्डिंग्स तयार होत आहेत, रोडवेज आहेत, हं, हं, इन्फ्रास्ट्रक्चर हं. आहे. तर बेसिकली सिव्हिल इंजिनिअरिंगच त्याचा बॅकबोन आहे ना. बरोबर. त्याच्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्कोप तर भरपूर आहे बरोबर. आणि ॲज अ सिव्हिल इंजिनिअर म्हणून आपण त्यामध्ये मी म्हणेल किंवा सिव्हिल इंजिनिअर जेवढे घडतील तेवढं चांगलं आहे. चांगलं आहे. बरोबर आहे. हं. वाह! म्हणजे कॉम्पिटिशन आली जरी कॉम्पिटिशन फील्डमध्ये तरी आली सुद्धा तरी ती काय म्हणतात त्याला हे असेल ना, गुड कॉम्पिटिशन असेल, गुड हेल्दी कॉम्पिटिशन हेल्दी असेल. कॉम्पिटिशन असेल आणि बिलकुल. महत्वाचं पूर्ण डेव्हलपमेंटसाठी माझ्या मते सिव्हिल इंजिनिअरचा आवश्यक सगळ्यात आहे. महत्वाचा रोल आहे. बिलकुल, बिलकुल. दुसरं तुम्हाला आणखीन एक विचारायचं होतं म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात तसं, की पहिला प्रोजेक्ट मिळताना हं. काही अडचणी येतात आणि तेव्हा असं असतं, की अनुभव नाही म्हणून अनुभव प्रोजेक्ट नाही नाही म्हणून. हां. आणि प्रोजेक्ट नाही म्हणून अनुभव नाही. अनुभव नाही. तर मग तुमच्या मागनं आता जे लगेच इंजिनिअर येतायत किंवा जे ज्युनियर आहे किंवा जी जस्ट पास आउट वाली बॅच आहे, हो. त्यांना काय एक फॉर्म्युला सांगाल, की पहिला प्रोजेक्ट कसा मिळवायचा? पहिला प्रोजेक्ट तर एकतर आपल्या स्वतःच्या ओळखीनुसार मिळतो बरोबर, किंवा मग कसं आहे कोणाचं घर बघितल्यानंतर जेव्हा तो लोकांच्या लक्षात येतो, तेव्हा मग आपल्याकडे लोकं येतात. मग बरोबर. तो पहिला प्रोजेक्ट मिळणं खूप महत्वाचं असतं. होतात. मग आपण जेव्हा स्वतः जातो किंवा मी इंजिनिअर आहे, मला काम द्या, तर भेटत नाही. बरोबर. लोकं देत नाहीत. लोकं अनुभव पाहतात, त्याचं नॉलेज बघतात आणि काम केलेलं कुठे आहे हा पहिला प्रश्न विचारतात. हां, तुम्ही काम हां, कुठे हां. केलं आहे? एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. त्याच्यानुसार भेटतो ना. आता माझा पहिलाही प्रोजेक्ट जो होता, तो तशा पद्धतीनेच भेटला. त्याच्या आधी मी नॉर्मली असे प्लॅन वगैरे द्यायचो हं, हं, हं. कागदावर. तिथं फ्रीज द्यायचो. मग अच्छा. त्या प्लॅनपैकी कोणाला जर आवडला, त्यामध्ये जो माझा पहिला क्लायंट होता, तो ओळखीचा निघाला. हां, त्याने हां. बघितला माझा प्लॅन. "दादा तुम्ही प्लॅन दिला होता का?" म्हटलं, "हो, दिला होता. मला आवडला. मला पण बनवायचा आहे." "तर काही हरकत नाही. पण माझा याच्या आधी एक्सपिरियन्स नाहीये. हां, हां. तुझी साईट पहिली असेल. तुला चालेल का?" तर तो म्हणाला, "हो, चालेल." क्या मग बात ती है! साईट एक्झिक्यूट केली.
तर ती सक्सेसफुल एक्झिक्यूट झाली. वाह! वाह! ते काम बघितल्यानंतर कामावर काम मिळतं. मिळत जातं. त्यामुळे असं पहिलं काम मिळणं फार असं महत्वाचं असतं. महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे जे ओनर आहेत त्यांनी आपल्यावर विश्वास टाकायला पाहिजे, की टाकायला आपल्याला पाहिजे. जमेल. जमेल असं. दुसरं असं आहे की कन्स्ट्रक्शनमध्ये सळई हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो. कारण बिलकुल, त्याच्यावर तर बिलकुल. सगळी इमारत उभी असते. हो. तर ती सळई निवडताना कशी निवडली पाहिजे? हं. पहिली गोष्ट. तर कसं आहे, आपण टेक्निकल पर्सननुसार आपण तर डायरेक्टली सांगतो, पण क्लायंटला नाही माहीत राहत आणि जे काम करणारे वर्कर आहेत त्यांना नाही माहीत राहत. ते तर बरोबर. म्हणतात, की कोणताही चांगला आहे. पण त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो, की नरम लोहा पाहिजे. म्हणजे हं, त्यांना जेव्हा बेंडिंग वगैरे करायचं हं, राहते, हं. तर त्याच्यामध्ये इझी गेलं पाहिजे आणि आम्ही टेक्निकली बघतोय, की टेन्साईल स्टील पाहिजे, डक्टाईल स्टील पाहिजे. ते हं. तुमच्यासाठी चांगलं आहे. बरोबर. या 2-3 गोष्टी लक्षात घेऊन महत्वाचे आहेत हां, स्टील स्टील निवडताना. निवडताना. दुसरं तुम्ही आता आयकॉन स्टील बरोबरचा अनुभव सांगितला. कारण बरोबर. तुमच्या आयुष्यातली करिअरमधली पहिली पहिली साईट साईट आणि माझ्या त्याच्यासाठी आयकॉनवर. आयकॉनची तुम्हाला हो. जोड होती. तर मग आयकॉन स्टील बरोबर आता पुढच्या 5 हं. वर्षात जेव्हा तुम्ही काम केलं, तेव्हा आयकॉन स्टीलचा अनुभव कसा होता? तिथल्या लोकांचा, क्वालिटीचा आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? अनुभव तर एकदम छान होता सर. हं. जेव्हा रिक्वायरमेंट असायची कॉल केला की मटेरियल अवेलेबल राहायचं. बरोबर आहे. डीलर पण चांगले आहेत, ते पण सपोर्ट करतात. हं. जेव्हा कस्टमर त्यांच्याकडे जातात, तर त्यांनाही चांगलं सपोर्ट करतात बरोबर. आणि रेटमध्ये पण व्यवस्थित आहेत. अच्छा. त्याच्यामुळे ओव्हरऑल चांगलं आहे. चांगलं आहे. हं. बरोबर आहे. तर हे होते ललित शिखरे आपल्यासोबत आणि मला आणखीन एक तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यावीशी वाटते किंवा जे नवीन जे लोकं येणार त्यांच्याबद्दल, की आपण जेव्हा क्लायंटशी बोलतो तेव्हा इतक्या सॉफ्ट आवाजात तुम्ही बोलली पाहिजे. त्याच्यातनं तुमची नम्रता पण दिसते, जी त्या स्टीलमध्ये पण हवी असते खरं तर एक प्रकारची लवचिक. तर ती माझ्या मते तुमच्या आवाजातनं जेव्हा दिसते तेव्हा त्या लोकांना असं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला प्रोजेक्ट तुम्हाला एकदा मिळाला, की त्याच्यानंतर तुम्हाला ही संधी मिळालेली असते संधी मिळालेली स्वतःला असते. प्रूव्ह करण्याची. बिलकुल. आणि ते ते त्यांनी प्रूव्ह केलं आणि त्यामुळेच गेल्या 5 वर्षात 30 पेक्षा जास्त प्रोजेक्ट त्यांनी कंप्लीट केलेले. कंप्लीट केलं. येणाऱ्या आगामी काळात तुम्ही असेच 30 वरनं 300 प्रोजेक्ट्स कंप्लीट करावेत आणि आयकॉन स्टील तुमच्या बरोबर आहेच, होतं आणि राहणार पण आहे. तर त्यामुळे माझ्यातर्फे आणि आयकॉन स्टील या दोघांतर्फे आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक यू.